नमस्कार भावी वकील मित्रांनो स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सीईटी-सेलच्या ऑफिशियल कॅप शेड्यूल नुसार आज 19/8/2025 आणि सायंकाळच्या 5 वाजता कॅप राऊंड 2 साठी या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट पब्लिश होणार होतं आणि जे की ऑलरेडी झालेलं आहे. पण तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी आणखीनपर्यंत तसं अपडेट आलेलं नाहीये. अलोकेशन मात्र झालेलं आहे. आता ते कसं चेक करायचं हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जायचं आहे. तुम्ही कॅन्डिडेट लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा साइन इन साठी तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन यावरती क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर तुमचं पेज ओपन होईल आणि याच ठिकाणी खाली कॅप राऊंड सेकंड अलॉट झाला असेल कॉलेज तर त्या कॉलेजचं नाव आहे आणि त्या ठिकाणी सीट एक्सेप्टन्स स्टेटस नॉट गिव्हन आलेला आहे. सीट एक्सेप्टन्स फी पेड नॉट पेड आणि ऍडमिशन स्टेटस नॉट ऍडमिटेड. तर आता हे तुम्हाला या ठिकाणी फक्त एक ऑप्शन असणार आहे. तुम्ही जेव्हा सीट एक्सेप्टन्स स्टेटस मध्ये जाल तर त्या ठिकाणी डिटेल माहिती तुमची या ठिकाणी दिसेल. तुमचं नाव दिसेल, कुठलं कॉलेज भेटलंय, अलॉटेड प्रेफरन्स तुम्हाला दिसेल आणि आता फक्त तुम्हाला फ्रीज हा एकच ऑप्शन आहे. तर तुम्हाला या फ्रीज वर पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही फ्रीज वरती क्लिक कराल तर तुम्हाला 1000 रुपये भरून ही सीट एक्सेप्ट करायची आहे. तुम्ही ओके केल्यानंतर तुमच्या समोर परत एकदा हे फी किती लागणार आहे ती येईल आणि त्याचं रिझन आहे सीट एक्सेप्टन्स फी प्रोसीड. जर तुम्ही पाठीमागच्या वेळेस बेटरमेंट साठी 1000 रुपये भरले असतील तर तुम्हाला सेम कॉलेज किंवा दुसरं कॉलेज अलॉट झालं असेल तर आता परत 1000 रुपये भरावे लागणार नाही. पण तुम्ही पाठीमागं बेटरमेंट केलं नसेल किंवा फ्रीज केलं नसेल किंवा सेकंड कॅप राऊंड मध्ये नवीन तुम्हाला नव्यानं कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपये भरावे लागणार आहेत. तर इथं 1000 रुपये आलेला आहे तर मी आता याच्यावरती प्रोसीड करतोय. जसं तुम्ही प्रोसीड कराल तर तुमच्या समोर आता पेमेंट किती आहे ते येणार आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर येणार आहे. इथं परत कंटिन्यू करा आणि आता तुम्हाला इथं 1000 रुपये भरून पेमेंट करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पेमेंट विथ युपीआय QR कोडनी करू शकता किंवा फोन पे नी करू शकता. तुम्हाला फोन पे वर सिलेक्ट केलं तर तुमचा युपीआय आयडी टाकायचा आहे आणि सोपी पद्धत म्हणजे पे विथ युपीआय QR. तर तुम्ही इथं QR न पेमेंट करून तुमची सीट ही एक्सेप्ट करू शकता. आणि मित्रांनो, ही सीट एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला हे प्रिंट अलॉटमेंट लेटर वरती जाऊन त्या अलॉटमेंट लेटर प्रिंट करायचं आहे आणि डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी जायचं आहे. मित्रांनो, आता आपल्या कॉलेजला किती कट ऑफ लागलेले आहे ते कसं चेक करायचं हे देखील आपण इथं पाहणार आहोत. या ठिकाणी चेक वॅकन्सी अलॉटमेंट इथं तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला सेकंड कॅप राऊंड ऑटोमॅटिक सिलेक्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर त्या युनिव्हर्सिटी मधलं कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि शो अलॉटमेंट लिस्ट यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तर तुम्हाला आता या ठिकाणी बघा, ज्यांनी बेटरमेंट केलंय त्यांना वरच्या प्रेफरन्स कॉलेज मिळालं नसेल तर त्यांना सेम कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं आहे आणि या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट वगैरे केलेलं नव्हतं तर त्यांना हे नवीन सेकंड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेली आहे. इकडे तुमचा मेरिट स्कोर दिसेल आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये बऱ्यापैकी मेरिट खाली आलेलं दिसून येतं आणि एकूण किती स्टुडंटना या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे आणि किती मार्काला. आता इथं पहा, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे परंतु NT1 NTB फिमेल आहे, त्यांना फक्त 22.800 ला या ठिकाणी सीट अलॉट झालंय. ओपन EWS फिमेल ओपन EWS आहे तर ओपन EWS फिमेल इथं फक्त 34.57 ला या ठिकाणी सीट अलॉट झालेली आहे. तर तुम्ही जे कॉलेजला चॉईस दिलेले आहेत त्या कॉलेजला कितीपर्यंत मेरिट लागलेलं आहे हे तुम्ही इथं चेक करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.